श्रीगोंदा तालुक्यातील लिंबणगाव येथे स्थानिक शेतकरी उद्योजक प्रतीक सचिन लगड यांच्या पुढाकारातून एक भव्य कांदा, फळे आणि भाजीपाला प्रक्रिया कारखान्याची उभारणी करण्यात आली। या कारखान्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हक्काची बाजारपेठ मिळणार असून विशेषतः कवडीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या 3 नंबरच्या कांद्याला आता सोन्याचे दिवस येणार आहेत। या अत्याधुनिक कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्यांवर प्रक्रिया करून कांदा पावडर आणि कांदा पेस्ट तयार करण्यात येणार आहे। या उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात मसाला उद्योगात केला जातो, त्यामुळे देशांतर्गत बाजारासह आंतरराष्ट्रीय स्तरावर या उत्पादनांना मोठी मागणी असणार आहे। हा कारखाना केवळ स्थानिक बाजारपेठेपुरता मर्यादित नसून येथे उत्पादित होणारा माल भारतासह जगातील विविध देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे। कांद्याबरोबरच परिसरातील फळे आणि भाजीपाल्यांवरही प्रक्रिया करून तो माल परदेशात पाठवण्याचे नियोजन उद्योजक प्रतीक लगड यांनी केले आहे। यामुळे थेट जागतिक बाजारपेठेचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना मिळणार आहे। या प्रोजेक्टचा हेतू असा आहे की श्रीगोंदा तालुक्यामध्ये कांद्याची आवक जास्त असल्यामुळे आपण हा प्रोजेक्ट खास शेतकऱ्यांसाठी उभा केलेला आहे। त्यामध्ये जो शेतकऱ्यांचा 1 आणि 2 नंबरचा जो कांदा आहे तो मार्केटमध्ये त्यांना जास्त भाव मिळतो आणि 3 आणि 4 नंबरच्या कांद्याला भाव मिळत नाही, त्यामुळे आपण त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे। किती तुम्हाला दररोज कांदा किती लागणार आहे? रोज आम्हाला तसा 30 ते 40 टन कांदा लागणार आहे। याच्याबाबत तुम्ही काय काय उत्पादन काय करणार? या कांद्यापासून आपण कांदा पावडर, फ्लेक्स असं तयार करणार आहोत। तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव राहुल पंढरनाथ खंडागळे। बरं, या प्रोजेक्टचा शेतकऱ्यांना काय लाभ होणार आहे? शेतकऱ्यांना लाभ म्हणजे जो कांद्याचा भाव शेतकऱ्यांना मार्केटला सगळ्यात जास्त कमी भेटतो त्या मालावर आपण प्रक्रिया करून त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करून एक्सपोर्ट साठी पण आपण पाठवणार आणि शेतकऱ्यांनाही चांगला भाव देणार। याच्यामध्ये काय काय तुम्ही प्रोसेसिंग करणार आहात? आता प्रोसेसिंग मध्ये म्हणलं तर पावडर आणि फ्लेक्स आणि त्याचं हे करता येतं, आपल्याला पेस्ट करता येते कांद्याची। म्हणजे याच्यामध्ये काय काय अजून काय आहे का? कांदे व्यतिरिक्त काय? कांद्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जे बाय प्रोडक्ट आहे ते बाहेर B2B आणि B2C मध्ये काम करणार, बाहेरला पण देणार आणि कस्टमर साठी छोटे पॅकेजिंग करून त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करणार। मार्केट कसं करणार? मार्केट लिंकेज साठी आता आम्ही बरेच म्हणजे जे एक्सपोर्टर आहे त्यांची भेट घेतलेली आहे, छोटे छोटे बायर आहेत त्यांना भेटलोय आणि त्यांच्याशी बोलणं चालू आहे आणि ज्यावेळेस प्रोडक्ट तयार होईल त्यावेळेस आम्ही त्यांना देणार आहोत। या प्रोजेक्टच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार आपण देणार आहोत? आपण कमीत कमी 50 लोकांना इथं आपण रोजगार आपण अवेलेबल करून देणार आहे। म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सपोर्टवाल्यांना फायदा होणार, ज्या शेतातनं आपण माल आणणार तिथे मजूर काम करणार।